फडणवीस साहेबांनी मना लावला असं, फडणवीस साहेबांनी मना लावला असं म्हणतो आता. कारण आम्ही ओबीसीचं मागतच नाहीत ना एकाचं काढून दुसऱ्याला द्यायला. यांनी काय केलंय, सरकार असून त्यांच्या पाठीमागा मायबाप शब्द लागलेला. मायबाप सरकार लय चुकीचा शब्द लागला. त्यांनी गैरसमज नाही पसरायला पाहिजे, वस्तुस्थिती समजून जनतेला सांगितली पाहिजे. मराठ्यांच्या नोंदी ह्या 150-200 वर्षापूर्वीच्या, आणि एकाचं काढून एकाला द्यायचं ही जी भूमिका आहे, भांडण लावायची भूमिका आहे सरकारची, ही कोणाची असली पाहिजे? विरोधी पक्षाची किंवा एखाद्या जातीची. सरकारची या भूमिकेत आहे भांडण लावायचं, एकाचं काढून दुसऱ्याला जातात. आम्ही त्यांचं काढून काय म्हणलो का? गॅजेटियर नाही का आमच्या हैदराबादचं सरकारी नोंदी 150 वर्षाच्या? 17 संस्थांचं गॅजेटियर नाही का 150 वर्षापासूनचं? बॉम्बे गव्हर्नमेंट ते इंग्रज होते तेव्हापासूनच आहे ना, आमच्या तेव्हापासूनच्या नोंदी आहेत ना, सरकारी दस्तावेज आहे ना ते. आधी कोण हे का ते कुणी कोणाचं काढून दिलं? आमचं उलट काढून त्यांना दिलं. 16% आमचं आरक्षण खात्यात ते. याच्या त्यांचे तोंड शिवले. आमचं सरकारी नोंदी आहेत गॅजेटियरचे, हे देत नाहीत. त्यांचं काढून कुठं द्यायला? त्यांच्यातलं कमी करायला म्हणलं होतं, आम्हाला द्या म्हणाले. ओबीसीला 32%, त्यातलं 20% कमी करायला आम्हाला द्या. 12%च फक्त ओबीसी ठेवा असं म्हणलं का? 32% ओबीसी पैकी 20% मराठ्याला द्या आणि 12% ओबीसीला ठेवा 33,000 असं म्हणलं का? आमच्या नोंदी आहेत त्या 32%, 27% आणि त्याच्यातल्या 19% आमच्या नोंदी आहेत, त्या द्या म्हणतो. ही उलट लोकांना सांगतात आणि महाराष्ट्राला सगळं कळालं आता यांनी. कारण मी 2 वर्ष तेच काम केलं, समाजात समजून सांगायचं. आपल्या सरकारी नोंदी आहेत, आपण कोणाचं घेत नाहीत. आणि हे ओबीसीला गरीबाला कळालं, नेते सोडून 2-4 जण सोडून गरीब ओबीसीला सुद्धा कळालं. आपलं जे आरक्षण आहे 1990चं 1990चं, यांच्या नोंदी 100-150 वर्षापूर्वीच्या, यांना आरक्षण दिलं पाहिजे. सरकार दाटून म्हणतंय एकाचं काढून दुसऱ्याला देणार नाहीत. काढून घ्यायचं नाही पहिलंच आहे आमचं, हे भ्रम निर्माण करते. त्यामुळे काय टेन्शन नाही. आता फायनल फाईट होणार. आरक्षण घेणार नाही तर मी जाणार. दोन्हीपैकी एक काहीतरी आता होणारच. एक तर मला सरकार मारून टाकणार गोळ्या घालून, नसतं मी उपोषण करून मारणार, नसतं आरक्षण घेऊन जाणार. हे फायनल होणार आहे.